कसे झाले, पांढरे शुभ्र आहे की नाही? तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. उन्हाळा सुरू झाला आहे आणि सगळ्यांकडे उन्हाळी पदार्थ करायला सुरुवात झाली असेल. तर मी आज उन्हाळी वाळवणातला सर्वात सोपा पदार्थ बनवत आहे, ते म्हणजे आलू चिप्स. त्यासाठी मी इथे 1.5 किलो आलू घेतले आहे. इथे सर्वात आधी मी आलू छिलून घेत आहे आणि आलू छिलून झाल्यावर एका भांड्यात पाणी घेऊन मी हे आलू त्यात ठेवत आहे. याच्यामुळे आपले आलू काळे पडणार नाही. इथे बघू शकता माझ्या सगळ्या आलूंचे छिलके काढून झाले आहे. असे आलूचे चिप्स करायची किसणी सगळ्यांकडेच असते. आता मी त्याचे चिप्स पाडून घेत आहे. त्यासाठी मी एका भांड्यात पाणी घेतले आहे आणि त्यात ते किसणी ठेवून आता मी त्याचे चिप्स पाडून घेत आहे. कारण आपल्याला हे चिप्स पाण्यामध्येच पाडायचे आहे. हे चिप्स आपल्याला खूप जाड किंवा खूप पातळ पण करायचे नाही आहे. कारण की पातळ जर केलं तर जेव्हा आपण हे तळतो तेव्हा ते चिप्स लाल होतात. हो, आणि चिप्स पाडताना आपला आलू हा आपल्याला समोरच्या दिशेनेच किसायचा आहे. त्यामुळे आपले चिप्स हे छान गोल गोल निघतात. जर आपण तो आलू पुढे मागे केला तर आपले काही चिप्स त्यातले तुटू शकतात. अर्धे आलू किसून झाल्यानंतर मी हे आलूचे चिप्स एका दुसऱ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये टाकत आहे. तुम्ही बघू शकता आपण ज्यात आलू किसले त्यात किती स्टार्च आलूचा निघालेला आहे. त्यामुळे आता मी हे दुसऱ्या भांड्यात टाकत आहे आणि उरलेले चिप्स मी आता पुन्हा पाडून घेत आहे. हे चिप्स तुम्ही रात्री पाडून रात्रभर पाण्यात ठेवू शकता. मी इथे सकाळी पाडत आहे आणि 2-3 तास ठेवून मग त्याला शिजवेल. थोडा वेळ ठेवल्याने त्यातले स्टार्च निघून जाते आणि आपले चिप्स हे पांढरे शुभ्र होतात. इथे थोडे चिप्स मी डिझाईनचे करून बघत आहे. त्यासाठी आपल्याला एकदा आलू उभा पकडायचा आहे आणि एकदा आडवा. आणि इकडे बघू शकता त्याच्यामुळे किती छान याला जाडी पडली आहे आणि किती छान चिप्स पडून राहिले आहे. इथे बघू शकता माझे सगळे चिप्स हे किसून झाले आहे आणि सावी माझ्या मदतीला तर आहेच. आता मी हे सगळे चिप्स असेच 2-3 तास पाण्यात ठेवून देणार आहे. 2-3 तास झाले आहे आणि इकडे आपले चिप्स बघू शकता कसे हलके झाले आहे. थोडे चिप्स पाडून झाल्यावर मी याला 2-3 पाण्याने धुवून मग पाण्यात ठेवले होते. कारण की आपण 2-3 वेळा धुतले तर त्यातला भरपूरचा स्टार्च निघून जातो. चला तर मग आता आपण हे आपले किसलेले आलू शिजवायला घेऊ. त्यासाठी मी एका भांड्यात पाणी घेतलं आहे आणि त्याला उकळायला ठेवलं आहे. इकडे पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. इथे बघू शकता पाणी आपलं छान उकळलेलं आहे. आता त्यात मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि त्याला छान आपण मिक्स करून घेऊ. आता आपण जे चिप्स करून ठेवले आहे ते या पाण्यात टाकू. हे चिप्स पाण्यात टाकताना थोडं निथळून घ्यायचे, जेणेकरून यातलं हे आधीचं पाणी त्यातच राहील. कारण की या पाण्यामध्ये पण स्टार्च असतो. त्यामुळे आपण थोडंसं छान याला निथळून मग त्या भांड्यामध्ये टाकायचे. आणि हे गरम पाण्यात टाकताना थोडं हळूच टाकायचं, कारण की पाणी गरम असते तर आपल्या अंगावर पाणी गरम यायची शक्यता असते. आता हे चिप्स आपल्याला 10 मिनटं मोठ्या आचेवरच शिजू द्यायचे आहे. आणि हे शिजत असताना आपल्याला 2-3दा मधात चांगलं याला ढवळून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले चिप्स एकमेकाला चिकटणार नाही आणि तुटणार पण नाही. 10 मिनटं झाले आहे आणि हे शिजत असताना मी छान त्याला 1-2 वेळा ढवळून घेतलं आणि आता आपले चिप्स तयार आहे. आपण हे कसं ओळखायचं ते सांगते. उकळलेल्या चिप्समधला मी एक चिप्स काढते आणि तुम्ही बघू शकता हे किती थोडंसं पातळ आणि ट्रान्सपरंट झालेलं आहे. हे चिप्स आपण फोल्ड करून बघू. जर ते तुटत नाही आहे किंवा एखाद्या कागदासारखं ते आपल्याला फाडता येऊन राहिलं, म्हणजे आपले चिप्स परफेक्ट शिजले आहे. तर आता आपले चिप्स झाले आहे. मी गॅस बंद करते. आता मी याला एका चाळणीत काढून घेते, जेणेकरून उरलेलं यातलं पाणी पण निघून जाईल. आणि आता मी हे लगेच सुकवायला पण घेते. हे चिप्स मी घरातच एका सुती कापडावर फॅनखाली सुकवून घेत आहे. कारण की इकडे बाहेर एवढी धूळ येते की नकोसं वाटते. त्यामुळे मग मी घरातच फॅनखाली सुकवते. तुम्ही हे चिप्स उन्हात बाहेर सुती कापडावर किंवा पॉलिथिनवर पण सुकवू शकता. हे चिप्स गरम असतानाच मी सुकवायला घेतले आहे आणि त्यामुळे मी थोडेसे असे साईडला काढून ठेवते. त्यामुळे ते थोडे थंड होते आणि आपल्याला सुकवायला पण मदत होते.
इकडे सावी पण माझी मदत करून राहिली आहे, बघू शकता. तिला हाताला एवढं गरम वाटून राहिलं आहे तरी ती मदत करायला आली आहे. इकडे बघू शकता माझे चिप्स जेमतेम वाळून झालेच आहे आणि तसे तर माझे चिप्स संध्याकाळपर्यंत पूर्ण वाळून गेले होते. पण जर तुम्हाला वाटत असेल की थोडे ओलसर आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला 2-3 तासही जर उन्हात ठेवलं तर ते छान कडक होऊन जातात. आणि वाळवणातला पदार्थ जर आपण छान सुकवला तर तो वर्षभर छान टिकतो. इथे बघू शकता माझे चिप्स छान सुकलेले आहे आणि ते अजिबात काळे दिसत नाही आहे. करताना इतके जास्त दिसतात आणि सुकल्यानंतर बघू शकता किती कमी होऊन जातात. चला तर मी तुम्हाला आता तळून दाखवते की माझे चिप्स कसे तयार झाले आहे. इकडे बघू शकता चिप्स छान फुललेले आहे आणि ते छान एकदम असे पांढरे शुभ्र झाले आहे. तरी मी चिप्स करताना तुरटीचा वापर अजिबात केलेला नाही आहे. जर आपण आलू चिप्स करताना आलूतला स्टार्च व्यवस्थित काढला तर तुरटीचा वापर न करताही आपले चिप्स हे पांढरे शुभ्र होतात. इकडे बघा छान चिप्स मस्त असे पांढरे झाले आहे आणि एकदम क्रिस्पी झाले आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर मग व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.